अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष अकोला स्थापन झाल्यापासून अपहरण गुन्ह्यातील पीडितेचा कसून शोध घेऊन आज पावेतो 136 गुन्हे उघडकीस आणलेबाबत अकोला जिल्ह्यामध्ये मान पोलीस अधीक्षक श्री अचिंत चांडकसा तसेच मान अपर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी सा, शहर उपविभाग पोलीस उपअधीक्षक श्री सुदर्शन पाटील सा यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक कक्ष महिला व बाल अत्याचारासंदर्भाने कलम 363 भांदवी 137(2) भा न्या स चा तपास करत आहे. अनैतिक मानवी वाहतूक कक्षाने आज पावेतो एकूण 136 गुन्हे उघडकीस आणले आहेत. पोलीस स्टेशन खदाण अकोला येथील अप नंबर 328/2022 कलम 363 भांदवी चा गुन्हा दाखल होता. सदर गुन्ह्याचा तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष अकोला येथे दिनांक 14/9/2022 रोजी प्राप्त झाली असून सदर गुन्ह्यातील पीडिता ही तब्बल 4 वर्षापासून अपहरण झालेली आहे. सदर तपासात तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती संकलित करून अनेक धागेदोरे तपासून पाहण्यात आले व त्याचे बारकाईने विश्लेषण करून पीडितेचा शोध पुणे, मुंबई, अहमदाबाद, इंदोर, सुरत, गुजरात इत्यादी ठिकाणी शोध घेतला असता मिळून आली नाही. आज रोजी सदर गुन्ह्यातील पीडितेच्या बाबत गुप्त बातमीदारामार्फत खात्रीलायक माहिती मिळवली असता सदर पीडिता ही अकोला बसस्थानक येथे येत असल्याबाबत माहिती मिळाली. सदर प्रकरणी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात तपास व शोधकामी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष अकोला येथील विशेष तपास पथक तयार करून पीडितेचा शोध घेतला असता पीडित मुलगी ही तिचे बाळासह अकोला बसस्थानक येथे मिळून आले. त्यांना अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष अकोला येथे तपासकामी आणले. तसेच गुन्ह्याची तपास डायरी पीडित मुलगी व तिचे बाळासह यांना पुढील तपासकामी पोलीस स्टेशन खदाण अकोला यांचे ताब्यात देण्यात आले. सदर कार्यवाही मान पोलीस अधीक्षक श्री अचिंत चांडकसा तसेच मान अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डीसा, मान उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुदर्शन पाटीलसा, शहर विभाग अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली कामगिरी ही सपोनी कविता फुसे, सफौ सागर देशमुख, पोहवा प्रदीप उंबरकर, मपहोवा अनिता टेकाम, मपहोवा पूनम बच्चे यांनी केली असून लवकरच इतर गुन्ह्यांमध्ये सुद्धा तत्परतेने पीडित मुली व आरोपी यांचा कसून शोध घेऊन गुन्ह्यांचा निपटारा अनैतिक मानवी वाहतूक कक्ष अकोला करीत आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.